आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाल्यानंतर वेगवेगळे टप्पे असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात, मोठ्या दिंड्याही सहभागी असतात. नेमकं यांचं नियोजन कसं असतं हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ॲडव्होकेट रोहिणी पवार आहेत, ज्या विश्वस्त आहेत आळंदी देवस्थानच्या. खरं तर ही वारी म्हटलं की खूप मोठा समुदाय या ठिकाणी असतो. कसं नियोजन हे सगळं तुम्ही करत? रामकृष्ण हरी माऊली, हे नियोजन जे आहे हे आपलं आम्ही म्हणजे आळंदी देवस्थान तसेच प्रशासन आणि सरकार हे सगळे मिळून करत असतात. त्यामध्ये पोलीस प्रशासन आलं, तसंच सरकार आलं. याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान सरकारचं आहे. कारण नियोजन करत असताना आपण 3 जिल्ह्यांमधून वारी आपली जात असते. तर 3ही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणचे जे प्रशासन विभाग आहेत त्यांची मदत आपल्याला 100% घ्यायला लागते. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की पालखी सोहळ्यासोबत ज्या दिंड्या चालतात, ज्या अधिकृत दिंड्या आहेत, हा सोहळा सोडून देखील त्याच्या जवळपास 10 पट जे पब्लिक आहे, वारकरी जे आहेत हे मोकळे चालणारे आहेत आणि त्यांचं नियोजन हे महत्त्वाचं असतं. ज्या अधिकृत दिंड्या आहेत ते स्वतःचं नियोजन स्वतः करत असतात आणि आपली वारी ही खूप शिस्तबद्ध वारी आहे. त्यामुळे नियोजन करत असताना जरी काही मागे पुढे झालं तरीसुद्धा कोणतीही तक्रार कोणताच वारकरी करत नाही. या दिंडी खूप मोठ्या दिंड्या असतात, तुमचं स्थानिक नियोजन ह्यांचं कसं असतं की सकाळी निघायचं, कुठं थांबायचं, काय हे सगळं? याच्यासाठी एक SOP बनवलेली आहे. हैबत बाबांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि ते स्वतः सैनिकी क्षेत्रात होते. त्यामुळे त्यांनी जी शिस्त लावलेली आहे आणि सगळं हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे. त्यामुळे कुठे थांबायचं, कुठे रिंगण होणार, कुठे विसावा असणार आहे आणि सकाळी किती वाजता निघायचं याचं सगळ्याचं नियोजन हे आधीच केलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने त्याच वेळेमध्ये म्हणजे अगदी तुम्हाला सकाळी 6ला निघायचं असेल तर पहिला करणा हा पाऊण तास आधी होतो. तिसरा करणा झाला की बरोबर देव पालखीत बसतात. म्हणजे इतकं शिस्तबद्ध सगळा कार्यक्रम असतो. व्यवस्थापनच वारीमध्ये खूप मोठं आहे आणि या व्यवस्थापनामुळेच ही सगळी वारी व्यवस्थित चालते. कुठलाही गैरप्रकार किंवा काही होत नाही ह्याचं फार महत्त्व गेल्या अनेक वर्षापासून हे होतं. हे सगळं करत असताना तुम्ही सगळे विश्वस्त मंडळीसोबत असता, काय तुमचं पण हे सगळं अनुभव अत्यानंद देणारा आहे आणि अजिबात थकवा येत नाही. सकाळचा पूर्ण टप्पा आता आम्ही चालून आलेलो आहोत आणि आता आपण रिंगणाच्या ठिकाणी आहोत. परंतु तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येकजण इतका उत्साही आहे आणि कितीही चाललात आणि पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, कशाची तमा बाळगत नाही कोणताच वारकरी आणि आम्ही त्यांच्यासोबत समरोप होऊन चालत असतो. त्यामुळे नियोजन करत असताना आम्हाला सर्वांचा सपोर्ट जो आहे हा 100% मिळतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट कमी जास्त झाली तरी त्याने फारसा काही फरक पडत नाही. नक्कीच आपण पाहतो की वारकऱ्यांची मोठी संख्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये असते आणि त्यामुळे ह्याचं व्यवस्थापन एक खूप मोठी जबाबदारी ही सगळी विश्वस्त मंडळी करत असते. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, खुडूस.